हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये आज आपण एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मिश्र डाळीच्या वड्या। याला बऱ्याच ठिकाणी सांडगे सुद्धा म्हणतात। यासाठी डाळी कोणत्या घेतल्या, प्रमाण किती घेतले, हे सर्व मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी येथे मी 1 ग्लास मूग डाळ आणि 1 ग्लास बरबटीची डाळ घेतलेली आहे। या मिश्र डाळीच्या वड्या अप्रतिम बनतात आणि ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तास भिजत घालण्यासाठी ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर डाळी पूर्णपणे भिजलेल्या आहे आणि डाळी पूर्ण भिजून झाल्यानंतर ह्या डाळीवरील साल वेगळी होते आणि डाळ वेगळी होते। त्यामुळे आता आपण यातील पाणी काढून हे डाळ हाताने आपल्याला चोळून घ्यायची आहे। हाताने चोळल्यानंतर यातील साल वेगळी होते आणि डाळ वेगळी होते आणि आपल्याला पूर्ण साल जेवढी शक्य होईल तेवढी साल आपल्याला धुवून याची काढून टाकायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चोळून आपल्याला ही साल वेगळी करायची आहे आणि धुवून साल काढून टाकायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही डाळी धुवून घ्यायच्या आहे। डाळी धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीवर ह्या डाळी काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून यातील सर्व पाणी निघून जाईल। यामध्ये आपल्याला थोडंही पाणी ठेवायचं नाही। जर पाणी राहिलं तर आपल्या वड्यांचं मिश्रण पातळ होईल, त्यामुळे पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला ह्या डाळी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दोन्ही डाळी चाळणीवर काढून घेतलेले आहे आणि यातील पाणी पूर्ण निघून गेलेले आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। डाळीतील पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर डाळ कोरडी झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि यामध्ये ह्या डाळी बारीक वाटून घ्यायच्या आहे। पण वाटतेवेळी आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत चालवायचे आहे, कारण की जर आपण एकदम स्मूथ पेस्ट तयार केली तर ज्यावेळी आपण या वड्यांची भाजी करायला घेतो त्यावेळी ती भाजी शिजत नाही। त्यामुळे आपल्याला जाडसरच ही पेस्ट तयार करायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि पुढे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। एकदम स्मूथ पेस्ट न करता जाडसर अशी पेस्ट आपण तयार करून घेऊया। अशा प्रकारे मी दोन्ही डाळी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे। खूप बारीक स्मूथ पेस्ट न करता जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर घालायचे आहे जिरे, नंतर घालायची आपल्याला थोडी बारीक कट केलेली मेथी। असल्यास मेथी नक्की घाला, कारण मेथीने या वड्यांना अप्रतिम अशी चव येते। चवीसाठी थोडे मीठ आणि लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे। मीठ अगदी कमीच घालायचे आहे, कारण ज्यावेळी आपण भाजी बनवतो त्यावेळी भाजीसुद्धा आपण मीठ घालतो। तसेच हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला वड्यासाठीचे मिश्रण तयार करायचे आहे। याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले वड्यासाठीचे मिश्रण इथे तयार झालेले आहे। त्यानंतर मी इथे एक ताट घेतलेले आहे। तुम्हाला वड्या तुम्ही एखाद्या कापडावर किंवा मेन कापडावर सुद्धा टाकू शकता। मी या ताटामध्ये घालणार आहे। ताट घेतलेले आहे। ताटामध्ये आपल्याला थोडे तेल घालून त्या ताटाला तेल लावायचे आहे, जेणेकरून वड्या वाळल्यानंतर सहज लगेच निघून येतील। तुम्ही बघू शकता आणि आपल्याला आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने वड्या टाकून घ्यायच्या आहे। वड्या हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे छोटे छोटे याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। वड्या टाकायचे काम थोडे किचकट आहे, पण अतिशय पौष्टिक अशा या वड्या तयार होतात। भाजीही याची अप्रतिम तयार होते। या वड्या आपल्या पूर्ण ताटामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला याला उन्हाला वाळायला ठेवायचं आहे, कारण वड्या वाळून झाल्यानंतरच आपण याची भाजी तयार करणार आहोत। ही याची भाजीसुद्धा कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे तयार केलेल्या वड्या मी उन्हाला वाळायला ठेवलेल्या आहेत। वड्या वाळून झाल्यानंतर या वड्या अशा प्रकारे दिसतात। खूप छान याची भाजी तयार होते, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।